सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक सतीश शिर्के. मिशन स्पर्धा परीक्षा या अंतर्गत मी अनेक स्पर्धा परीक्षांची व्हिडिओ सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती आपणाला दिलेले आहेत. आज अशाच प्रकारचा एक व्हिडिओ भारताचा भूगोल की एकदा भारताच्या भूगोलाची प्राकृतिक रचना तुम्हाला समजल्यानंतर भविष्यामध्ये तुम्हाला या प्राकृतिक रचनेवरती कुठलाही प्रश्न जरी आला तरी त्याची उत्तरं सहजरित्या मिळू शकतील. चला, सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारा त्या ठिकाणी भारताचा प्राकृतिक विभाग आपण पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, निर्मितीनुसार भारताचे प्राकृतिक विभाग आपण विचारात जर घेतले तर जी प्राकृतिक विविधता दिसून येते त्यामध्ये निर्मितीचा कालखंड सुद्धा वेगळा आहे. आणि मग निर्मितीनुसार पहिला प्रकार पडतो भारतीय पठारी प्रदेश, दुसरा प्रकार आहे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, त्यानंतर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, चौथा प्रकार आहे किनारी मैदानी प्रदेश आणि पाचवा प्रकार आहे भारतीय बेटे. प्रामुख्यानं भारताच्या प्राकृतिक विभागाचे हे 5 विभाग आपण त्या ठिकाणी पाहतो. आता भूशास्त्रीय दृष्टीने निर्मितीचा क्रम म्हणजे कोणता विभाग कधी निर्माण झालेला आहे तो क्रमही तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. सर्वात प्रथम भारतीय पठारी प्रदेश त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, त्यानंतर हिमालय पर्वतीय प्रदेश आणि त्यानंतर भारतीय मैदानी ही तयार झालेली आहेत. तर इथं काही प्रश्न आणि उत्तरं तुम्हाला पाहावयास मिळतील. आता आपण एका विभागाची सविस्तर माहिती पाहणार आहोत, ज्यामधून तुम्हाला अनेक प्रश्न आणि उत्तरं त्या ठिकाणी प्राप्त होतील. भारतीय पठारी प्रदेशात आपण पाहणार आहोत. यामध्ये भारताचा अत्यंत प्राचीन आणि स्थिर आणि सर्वप्रथम निर्माण झालेला भूभाग जर कोणता असेल तर तो अर्थात भारतीय पठारी प्रदेश आहे. या पठारी प्रदेशालाच आपण भारतीय द्वीपकल्पीय पठार असं म्हणतो. आता भारत एक द्वीपकल्प म्हणून तो प्रचलित आहे. द्वीपकल्प म्हणजे या ठिकाणी भारताच्या ज्या 3 बाजू आहे, पश्चिम बाजूला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर तर पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. 3 बाजूला पाणी आणि एका बाजूला जमीन आणि म्हणून त्याला द्वीपकल्प असं म्हटलेलं आहे. सर्वसाधारणपणे तुम्ही भारताच्या या पठारी प्रदेशाकडे किंवा भारताच्या द्वीपकल्पाकडे जर नजर टाकली तर तो आकार त्रिकोणाकृती दिसून येतो. या पठाराची निर्मिती ही अग्निजन्य व रूपांतरित खडकानं झाली आहे आणि भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी सर्वाधिक म्हणजे 38% क्षेत्र हे द्वीपकल्पीय पठारानं व्यापलेलं आहे. यावरून त्याची व्याप्ती किती प्रचंड मोठी आहे याची कल्पना आपल्याला येईल. या पठारानं सर्वसाधारणपणे 16 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र काय केलेलं आहे, व्यापलेलं आहे. आता भारतीय पठारी प्रदेश जो आहे त्या पठारी प्रदेशाचा विस्तार पाहत असताना हा पठारी संपूर्ण भाग आहे. या पठाराच्या या पश्चिमेला पश्चिम घाट आहे, त्यालाच आपण सह्याद्री पर्वत म्हणतो. दक्षिणेला निलगिरी पर्वतानं त्याची सीमाबंद केलेली आहे. ईशान्येकडे या ठिकाणी राजमल टेकडे आहे आणि वायव्येला अरवली पर्वत हा या ठिकाणी आहे. या बाजूला पूर्व घाट आहे. अशा पद्धतीनं भारतीय पठारी प्रदेश आपल्याला दिसून येतो. आता सर्वसाधारणपणे या पठाराची उंची जर पाहिली तर ती कमी अधिक स्वरूपात आहे. 300 ते काही ठिकाणी 900 मीटरपर्यंत ही उंची आढळून येते. जी उत्तर दक्षिण लांबी आपण म्हणूया ही 1600 किलोमीटर आहे, तर पूर्व पश्चिम रुंदी जी आहे सर्वात जास्त ती 1400 किलोमीटर आहे. आता नर्मदा नदीच्या खचदरीमुळं भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण भारतीय पठार असे निर्माण झालेले आहेत. लक्षात घ्या, इथं नर्मदा नदी आहे. या नर्मदा नदीच्या खचदरीचा उत्तरेकडील भाग उत्तर भारतीय पठार आणि नर्मदा नदीच्या दक्षिणेकडचा भाग दक्षिण भारतीय पठार अशा पद्धतीने ओळखला जातो. आता पहा, उत्तर भारतीय पठार याचा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेस नद्यांची खोरी, डोंगर रांगा
यामुळं हे पठार विभागलं असून पश्चिमेकडून पूर्वेकडं जर तुम्ही पाहत गेलात तर माळव्याचं पठार या ठिकाणी दिसतं, बाघेलखंड आहे, बुंदेलखंड आहे, या ठिकाणी छोटा नागपूरचं पठार आहे. अशा पद्धतीचे उपविभाग तुम्हाला उत्तर भारतीय पठाराचे दिसून येतात. विस्तार पाहूया आपण. हे पठार पश्चिमेला अरवली पर्वत त्या ठिकाणी आहे आणि पूर्वेस राजमहल टेकड्यांपर्यंत तो पसरलेला आहे. दक्षिणेला या ठिकाणी विंध्य पर्वतरांग आहे, मैकल रांगा आहेत. असा त्याचा सर्वसाधारणपणे आपण ज्याला चतुर्सीमा म्हणतो ती त्या ठिकाणी दिसून येते. आता द्वीपकल्पीय पठारावरून वाहणाऱ्या, उत्तर भारतीय पठारावरून वाहणाऱ्या ज्या मुख्य नद्या आहेत, तुम्हाला इथं काही नद्या दिसतील की इथं उगम पावते ती उत्तरेकडे जाते. अशा पद्धतीच्या ज्या नद्या आहेत या रांगातून उगम पावणाऱ्या नद्यांमध्ये चंबळ, बेटवा या नद्या यमुनेला जाऊन मिळतात. तर शोण नदी जी आहे ही गंगेला जाऊन मिळते. तर या उत्तर भारतीय पठारावरील उपनद्या म्हणून ओळखल्या जातात. आता या पठारावर असणारे जे वैशिष्ट्यपूर्ण प्राकृतिक विभाग आहेत त्या विभागांची आपण माहिती पाहणार आहोत. अर्थात अरवली पर्वत जगातील प्राचीन वली पर्वतांपैकी एक आहे व आता तो अवशिष्ट पर्वत म्हणून सुद्धा ओळखला जातो आणि भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग, सुमारे 800 किलोमीटर लांबी असणारी ती पर्वतरांग त्या ठिकाणी आहे. गुरु शिखर आपण जर पाहिलं तर या अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे, उंची 1723 मीटर आणि माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण त्या ठिकाणी या पर्वतामध्ये आपल्याला दिसून येतं. आता विंध्य पर्वतरांग आहे. विशेषतः उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय पठार अशा पद्धतीची विभागणी करणाऱ्या घटकामध्ये जसं नर्मदा नदीची खचदरी कारणीभूत आहे तशाच पद्धतीनं तुम्हाला विंध्य पर्वतरांग सुद्धा महत्त्वाची आढळून येते. गटपर्वताचा प्रकार आहे. सरासरी उंची जी आहे ती 1300 मीटर आहे आणि तो पूर्व पश्चिम दिशेमध्ये या ठिकाणी तो पसरलेला आहे. आता सातपुडा पर्वतरांग सुद्धा या उत्तर भारतीय पठाराचा एक भाग आहे. इथे सर्वोच्च शिखर जे आहे ते धुपगड 1350 मीटर, सरासरी उंची जी आहे 1030 मीटर आहे आणि विस्तार पूर्व पश्चिम दिशेमध्ये तो पसरलेला आहे. ही रांग जी आहे ही तापी आणि नर्मदा या ज्या दोन नद्या आहे या नद्यांच्या दरम्यान सातपुडा पर्वत पसरलेला आहे. पंचमढी आणि तोरणमाळ ही थंड हवेची ठिकाणं तुम्हाला याच पर्वतरांगेमध्ये पाहावयास मिळतात. आता मैकल डोंगर रांगा आहेत. यामधील सर्वोच्च शिखर जे अमरकंटक म्हणतो आपण ते असून छत्तीसगड जे राज्य आहे त्या छत्तीसगड राज्यामध्ये दिसून येतं. विशेषतः राजमल डोंगर रांगा ज्या आहेत या उत्तर दक्षिण दिशेमध्ये त्याचा विस्तार आढळून येतो आणि छोटा नागपूर पठाराच्या जो काही हा ईशान्य भाग आहे त्या ईशान्य भागामध्ये पसरलेला आहे. त्याचबरोबर छोटा नागपूरचं पठार नकाशामध्ये तुम्हाला या ठिकाणी दर्शवलेलं आहे. राजमहल टेकड्याच्या दक्षिणेला महानदी यांच्या दरम्यान क्षेत्रफळ 64,239 चौरस किलोमीटर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आहे. आणि या व्यतिरिक्त या उत्तर भारतीय पठारावरती कैमूर टेकड्या, पार्श्वनाथ टेकड्या यासुद्धा आपल्याला पाहावयास मिळतात. आता भारतीय द्वीपकल्पीय पठाराचा दुसरा भाग जो आहे तो म्हणजे दक्षिण भारतीय पठार. त्यालाच आपण दक्कनचं पठार म्हणतो, डेक्कन ट्रॅप असं म्हणतो. आणि प्रादेशिक स्थानानुसार आणि वैशिष्ट्यानुसार जर आपण पाहिलं तर या पठाराचे उपविभाग पडतात. यामध्ये महाराष्ट्र पठार हे बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेलं आहे आणि पश्चिमेला अरबी समुद्राच्या किनाऱ्याला जवळजवळ समांतर सह्याद्री रांग त्या ठिकाणी पसरलेली आहे. विशेषतः महाराष्ट्र पठारावरील सर्वाधिक उंचीचं शिखर आपल्याला माहीत असलं पाहिजे. सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वाधिक उंचीचं शिखर, महाराष्ट्र पठारावरील सर्वाधिक उंचीचं शिखर म्हणजे कळसुबाई 1646 मीटर आहे. त्याचबरोबर
पूर्वेला सातमाळा अजिंठा, त्यानंतर हरिश्चंद्र डोंगर रांगा, बालाघाट, महादेव डोंगर रांगा या महाराष्ट्र पठारावरील महत्त्वाच्या डोंगर रांगा आहेत. आणि या दरम्यान या पठारावरून गोदावरी, भीमा, या ठिकाणी तुम्हाला गोदावरी दिसते, भीमा इथं उपनदी आहे, त्यानंतर कृष्णा, या नद्यांची खोरी पाहावयास आपल्याला मिळतात. त्यानंतर महाराष्ट्र पठारानंतर कर्नाटक राज्यामध्ये आढळून येणारं कर्नाटकचं पठार, अर्थात पश्चिमेला पश्चिम घाट, पूर्वेला पूर्व घाट आणि दक्षिणेला निलगिरी पर्वतानं त्याची सीमा बंदिस्त केलेली आहे. हा सुद्धा उत्तर बाजूला महाराष्ट्र पठार आहे आणि हे पठारसुद्धा अति प्राचीन अग्निज व रूपांतरित खडकांचं बनलेलं आहे. या पठाराची उंची जर पाहिली तर उत्तरेकडे कमी, तर दक्षिणेकडे जसं जाऊया आपण तसतसं ती थोडी थोडी वाढताना दिसून येते. या पठारावरून प्रामुख्यानं कृष्णा, तुंगभद्रा आणि कावेरी या नद्या आणि त्यांच्या उपनद्यांचं पाणलोट क्षेत्र महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचं पठार आहे तेलंगणा पठार. या ठिकाणी आहे तेलंगणा राज्य, प्राचीन खडकापासून बनलेलं आणि उत्तरेकडील भाग जो आहे त्याचा डोंगराळ आहे. दक्षिण भागामध्ये आपण जर पाहिलं तर ग्रॅनाइट या अछिद्र खडकामुळं व भूपृष्ठाच्या उंच सकलपुनामुळं या भागामध्ये म्हणजे तेलंगण पठारावरती अनेक लहान मोठ्या तलावांची निर्मिती झालेली आहे. तर त्याचं अछिद्र खडक हे महत्त्वाचं कारण आहे. आता आपल्याला दुसरा या पठाराचा भाग पाहायचा आहे, तो म्हणजे पश्चिम घाट. अर्थात दक्षिण भारतीय पठाराची ही पश्चिम सीमा आहे. उत्तरेस तापी खोऱ्यापासून दक्षिणेला इकडे तुम्हाला कन्याकुमारीपर्यंत या घाटाचा विस्तार दिसून येतो. पश्चिम उतार तीव्र, पूर्व उतार मंद त्या ठिकाणी आहे आणि लांबी 1600 किलोमीटर तर उंची 1200 मीटर हे आपल्याला दिसून येते. अर्थात दक्षिण भारतातील बंगालच्या उपसागराला व अरबी समुद्राला मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत, दक्षिण भारतातील बंगालच्या उपसागराला आणि इकडे अरबी समुद्राला मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांना हा महत्त्वाचा जलविभाजक म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. पश्चिम घाट हा जलविभाजक आहे. पश्चिम घाट व निलगिरी पर्वतातील गुल्लुरू या ठिकाणी जवळ एकत्र येतात आणि हे त्याचं महत्त्वाची माहिती आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पश्चिम घाट जिथे संपतो तिथं निलगिरी पर्वतरांग सुरू होते आणि या निलगिरी पर्वत रांगेमध्ये दोडाबेट्टा 2637 मीटर उंचीचं सर्वोच्च शिखर आहे. पर्यटन केंद्र आहे. माकुर्णी 2594 मीटर, तर उदगमंडलम उटी हे थंड हवेचं ठिकाण त्या ठिकाणी आहे. त्यानंतर निलगिरीच्या दक्षिणेस पालघाट खिंड ही सर्वात मोठ्या खिंडीमुळं पश्चिम घाटाची जी काही सलगता आहे ती सलगता थोड्याफार प्रमाणावरती नष्ट झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर दक्षिणेला अन्नामलाई व कार्डमम या डोंगर रांगा आहेत आणि अल्लामलाई डोंगर रांग जी आहे त्यामध्ये अन्नईमुडी हे 2695 मीटर उंचीचं सर्वोच्च शिखर आहे. हे फक्त अन्नाईमलाई डोंगर रांगेतलंच नाही तर दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर म्हणून त्याचा नामोल्लेख केला जातो. त्यानंतर पठाराचाच एक सीमा म्हणजे पूर्व घाट विस्तार जो आहे तो उत्तरेकडील ओडिशापासून दक्षिणेस तामिळनाडूपर्यंत म्हणजे निलगिरी पर्वतापर्यंत तो त्या ठिकाणी विस्तारलेला आहे. महानदी ते पेन्नूर या नदी दरम्यान हा विस्तार आढळून येतो. कमी उंचीच्या तुटक विलग टेकड्या हे त्याचं वैशिष्ट्य आपल्याला पाहावयास मिळतं. शिखरे आपण जर पाहिली तर आरमाकोंडा हे 1680 मीटर हे सर्वोच्च शिखर आहे. देवडी मुंडा हे 1598 मीटर आणि महेंद्रगिरी हे 1501 मीटर उंचीचं शिखर त्या ठिकाणी आहे. त्यानंतर ही जी काही महानदी आहे या महानदी आणि गोदावरी दरम्यान आपणाला महेंद्रगिरी पर्वत दिसतो. त्या ठिकाणी कृष्णा आणि पेन्नेरू नदी दरम्यान
नल्ला मल्ला या डोंगर रांगा आहेत आणि या नद्यांनं त्या ठिकाणी सातत्यानं केलेल्या ज्याला आपण हे सातत्यानं केलेल्या झिजेमुळं त्या ठिकाणी त्याची सलगता ही नष्ट झालेली आहे. त्यानंतर उत्तर द्वीपकल्पीय पठाराचा भाग पाहिल्यानंतर दुसरा प्राकृतिक विभाग आहे तो म्हणजे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश. या ठिकाणी दर्शवलेला आहे अशा पद्धतीनं तो पर्वत पसरलेला आहे. भारताच्या उत्तर सीमेवर जगातील सर्वोच्च पर्वतरांग म्हणून या उत्तर भारतीय पर्वतरांगेचा उल्लेख केला जातो. अर्थात ही पर्वतरांग अर्वाचीन आहे. अर्वाचीन म्हणजे अलीकडील काळामध्ये त्याची निर्मिती झाली आहे. वली पर्वत घडीचा पर्वत म्हणून त्याला ओळखलं जातं. एवढंच नाही तर तरुण पर्वत म्हणून सुद्धा म्हणतात. आता तरुण पर्वत का? तत्पूर्वी एकदा परीक्षेला असा प्रश्न विचारला होता की हिमालय पर्वत हा तरुण पर्वत आहे. विद्यार्थ्यांनी उत्तर लिहिलं की तो पर्वतावरती अनेक पर्यटन केंद्र आहेत आणि त्यामुळं तिथे अनेक तरुण तरुणी फिरायला जातात, त्यामुळं त्याला तरुण पर्वत म्हणतात. परंतु अलीकडील काळातील वयोमान कमी असणारा म्हणून त्याला तरुण पर्वत म्हटलं जातं. आता या पर्वताचा जो उंच भाग आहे तो भाग कायम बर्फाच्छादित हिमाच्छादित असतो आणि म्हणून याला हिमालय असं म्हटलं जातं. हिमाच्छादित म्हणून हिमालय म्हणायचं. विस्तार जर पाहिला तर इकडे पाकिस्तानच्या पूर्व सीमेपासून तर इकडे म्यानमारच्या पश्चिम सीमेपर्यंत, म्हणजेच इकडे सिंधू नदीपासून पूर्वेस ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत तुम्हाला उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशाचा विस्तार पाहावयास मिळतो. आता या हिमालयाची निर्मितीवरती सुद्धा थोडासा दृष्टिक्षेप टाकणं आपणाला त्या ठिकाणी आवश्यक आहे. हिमालय पर्वत हा सुमारे 60 कोटी वर्षापूर्वी त्या ठिकाणी 33 समुद्र होता. या समुद्राच्या उत्तरेकडील भागास अंगारा भूमी, लॉरेन्सिया व दक्षिणेकडील भागास गोंडवाना भूमी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि मग लॉरेन्सिया आणि दक्षिणेला गोंडवाना यांच्या दरम्यान 33 समुद्र होता. दोन्ही प्रदेशातून वाहन येणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांना काय केलं, 33 समुद्र गाळाने भरला. कालांतराने क्षितिज समांतर हालचालीमुळं त्या सागर तळावरती प्रचंड दाब पडला आणि तिथं अनेक अशा घड्या, वळ्या आपण ज्याला म्हणतो, त्या वळ्या पडल्या व त्यामुळं हिमालय पर्वताची निर्मिती झाली असावी अशा पद्धतीचं भूगोल तज्ज्ञानं त्या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे. आता हिमालय पर्वत हा प्रचंड मोठा आहे, मोठं क्षेत्र व्यापलेलं आहे, म्हणून त्याचे सुद्धा मुख्य 3 भाग पडतात. सर्वसाधारणपणे दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणजेच भारताकडून तिबेटकडं हिमालयाच्या पूर्व पश्चिम 3 रांगा त्या ठिकाणी आढळून येतात. म्हणजे अशी एक रांग, त्याच्या खाली एक रांग आणि पुन्हा एक खाली रांग, अशा पद्धतीनं या रांगा परस्परांना समांतर आहेत. पहिली रांग आहे भारताच्या बाजूची, शिवालिक टेकड्या आपण म्हणतो. पाकिस्तानातील जे पोतवार पठार आहे त्या पठारापासून ते ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यापर्यंत हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या टेकड्यांना शिवालिक टेकड्या असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. उंची सर्वसाधारणपणे 1000 ते 1500 मीटर असून 15 ते 20 किलोमीटर रुंद व 240 किलोमीटर लांब त्या ठिकाणी आहे. या टेकड्यांच्या गाळात प्राचीन जीवाश्म आढळतात. या भागात अनेक दऱ्या आहेत, त्यांना त्या भाषेत त्या दऱ्यांना डून म्हणतात. म्हणून तुम्ही उत्तर भारतातील या भागातील शहरांची, गावाची नावं जर पाहिली तर डून येतो, देहरादून, पाटली डून, कोटली डून अशी वेगवेगळी नावं त्या ठिकाणी स्थानिक भाषेत आहेत. त्यानंतर दुसरा विभाग आहे तो म्हणजे मध्य हिमालय, त्यालाच लघु हिमालय म्हणतात किंवा त्याला हिमाचल रांगा असं सुद्धा म्हटलं जातं. आता शिवालिक टेकड्यांच्या उत्तरेला या रांगा आहेत. सरासरी उंची आपण जर पाहिली तर 3000 मीटर ते 4500 मीटर आहे आणि रुंदी 60 ते 80 किलोमीटरच्या दरम्यान आहे. आता या पर्वत रांगेस हिमाचल म्हटलं जातं किंवा लेसर हिमालयाज
असं सुद्धा म्हणतात. यामध्ये सुद्धा पीर पंजाल, लडाखमध्ये, उत्तराखंडमध्ये कुमाऊ, हिमाचल प्रदेशामध्ये धौल, नेपाळमध्ये महाभारत या लहान मोठ्या पर्वतरांगा आहेत. आणि जे काश्मीर खोरं आपण म्हणतो हे सुद्धा मध्य हिमालयात आपल्याला पाहावयास मिळतं. यामधील पीर पंजाल पर्वतरांगेमधून झेलम आणि बियास या 2 नदी दरम्यान ही पीर पंजाल रांग त्या ठिकाणी दिसते. त्यानंतर बनिहाल खिंडीतून जम्मू बारामुल्ला लोहमार्ग, त्याचबरोबर जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग जातो. आणि अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेला भारतातील सर्वात लांब बोगदा म्हणजे श्यामप्रसाद बोगदा 9.3 किलोमीटर या ठिकाणी आहे. या ठिकाणी सिमला, मसुरी, नैनिताल, दार्जिलिंग ही थंड हवेची ठिकाणं, तर काश्मीर, कुलू मनाली ही पर्यटन केंद्र याच भागामध्ये आपल्याला दिसून येतात. आता तिसरा भाग आहे अति उत्तरेकडचा, तो म्हणजे बृहद हिमालया, ग्रेटर हिमालयाज किंवा त्याला हिमाद्री या नावानं ओळखलं जातं. आता हिमालयातील अति उत्तरेकडील सर्वोच्च पर्वतरांगेला आपण बृहद हिमालयज असं म्हणतो. या रांगांची जी सरासरी उंची आहे ती 1600 मीटर आहे. रुंदी 1220 ते 200 मीटरपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी आढळून येते. हिमालय प्रदेशामध्ये उंच हिमाच्छादित शिखरं दिसतात. तीव्र उताराच्या टेकड्या, डोंगर रांगा, खोल दऱ्या, खळखळून वाहणाऱ्या नद्या ही वैशिष्ट्ये या हिमालयाची आहेत. पश्चिम दिशेला नंगा पर्वत तर पूर्वेला नामचा बरुवापर्यंत या बृहद हिमालयाचा विस्तार आपल्याला आढळून येतो. आता हा सुद्धा प्रचंड मोठा आहे, त्यामुळं खालील काही प्रादेशिक नावं देऊन प्रादेशिक विभाग पाडून वेगवेगळे भाग त्या ठिकाणी केलेले आहेत. त्यामध्ये काश्मीर हिमालया, यामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडं क्रमानं शिवालिक टेकड्या, पीर पंजाल, झास्कर, त्याचबरोबर लडाख आणि काराकोरम या पर्वतरांगा एकमेकांना समांतर पसरलेल्या आहेत. काराकोरम रांगेतील K2 त्यालाच आपण माउंट गॉडबिन ऑस्टिन म्हणतो. 8611 मीटर उंचीचं हे आहे आणि हे भारतातील सर्वात उंच व जगातील दुसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे. पंजाब हिमालय सतलज नदीच्या वायव्येस पसरला आहे. कुमाऊ हिमालय उत्तराखंड राज्यातील कुमाऊ भागात गंगा, यमुना या नद्यांची जी उगमस्थानं आहेत ही उगमस्थानं या भागात आढळून येतात. गंगोत्री ही मोठी उपनदी याच भागात आहे. नंदादेवी 7817 मीटर हे सर्वोच्च शिखर आहे. याशिवाय कामेत, त्रिशूल, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री ही अन्य शिखरं जी आहेत ती सुद्धा आपल्याला या कुमाऊ हिमालयामध्ये पाहावयास मिळतात. त्यानंतर आहे नेपाळ हिमालय. कुमाऊ हिमालयाच्या पूर्वेस आपल्याला नेपाळ हिमालय नेपाळ देशामध्ये दिसतो. काली व तिस्ता नदी दरम्यान याचा विस्तार आहे. आणि शिखरं जर पाहिली तर माउंट एव्हरेस्ट हे 8848 मीटर उंचीचं जगातील सर्वोच्च शिखर हे नेपाळ देशामध्ये आहे, बृहद हिमालयामध्ये आहे. त्यानंतर कांचनगंगा 8518 मीटर उंचीचं आहे. त्यानंतर 5वा भाग आहे पूर्व हिमालय. पूर्वांचल त्याला म्हटलं जातं, म्हणजे या दिशेकडचा भाग. यामध्ये पूर्व हिमालयाच्या रांगा हे सिक्कीम, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश व आसाम या राज्यामध्ये आढळतात. आणि याची एक रांग जी आहे ही रांग काय होतं शेवटी अशी दक्षिणेकडे वळते आणि त्या ठिकाणी मेघालय, त्याचबरोबर नागालँड, त्रिपुरा, मिझोराम ही जी काही आपली ईशान्येकडची राज्य आहेत त्यामध्ये पतकोई, नागा, गारो, खासी, मणिपुरी, मिझोराम, जैतिया, कोहिमा या लहान मोठ्या टेकड्या त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतर याच पर्वतरांगेमध्ये अन्य काही पर्वतरांगा आहेत, भूक्षेत्र आहेत. तर लडाख म्हणतो आपण,
त्यानंतर कैलास पर्वतरांग आणि काराकोरम आहेत. लडाख हा प्रदेश जर आपण पाहिला तर अलीकडे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश असून येथे या रांगा आपल्याला आढळून येतात, लडाख रांगा. आणि लडाखचा प्रदेश हा पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. अति उंचीवरील शीत वाळवंट म्हणून ओळखलं जातं. आणि कैलास पर्वतरांगा ह्या तिबेट पठारावरून स्थित असून मोठा भाग बर्फाच्छादित आहे. भारताच्या दृष्टीनं आपण जर पाहिलं तर कैलास पर्वतरांग आणि मानसरोवर पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ही काय केली जातात, ओळखली जातात. त्यानंतर आता तुम्हाला जे भारतीय पठारी पर्वताची माहिती पाहिलेली आहे त्या पर्वताचं भारतातील एका दृष्टिक्षेपामध्ये हा चार्ट मी दर्शवलेला आहे. यामध्ये हिमालय पर्वत आता भारतातील आहे हे लक्षात घ्या. शिखरे आपण जर पाहिली कंसात उंची दर्शविलेली आहे. K2 8611, कांचनगंगा, नंदादेवी, नंगा पर्वत, माकालू, धवलगिरू, कामेत ही हिमालयातील उंच शिखरं दिसतात. थंड हवेच्या ठिकाणामध्ये नैनिताल, मसुरी, दार्जिलिंग, रानीखेत, चक्रता ही महत्त्वाची आहेत. आता K2 जे आहे तुम्हाला माहीत आहे माउंट गोडविन ऑस्टिन भारतातील सर्वोच्च शिखर आहे. आणि जम्मू काश्मीर जो केंद्रशासित प्रदेश आहे तो या हिमालयातच आहे. दुसरा पर्वत आहे भारतातील अरवली, गुरु शिखर 1723 मीटर उंचीचं शिखर. त्यानंतर माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण आणि गुरु शिखर हे राजस्थानमध्ये स्थित त्या ठिकाणी आहे. सह्याद्री पर्वत आपण पाहिला तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर मानलं जातं 1646 मीटर उंचीचं. त्यानंतर साल्हेर, हरिश्चंद्रगड आणि थंड हवेच्या ठिकाणामध्ये महाबळेश्वर, माथेरान, तोरणमाळ ही ठिकाणं आढळून येतात. कळसुबाई हे महाराष्ट्र व सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर मानलं जातं. त्यानंतर सातपुडा हे धुबगड हे शिखर आहे 1350 मीटर उंचीचं. अमरकंटक हे सुद्धा शिखर त्यामध्ये आहे. पंचमढी, चिखलदरा आणि तोरणमाळ ही थंड हवेची ठिकाणे दिसून येतात. धुबगड हे मध्य प्रदेशामध्ये दिसून येतं. नंतर दक्षिणेकडचा एक महत्त्वाचा पर्वत म्हणजे निलगिरी, दोडाबेट्टा हे ठिकाण आहे 2637 मीटर उंचीचं शिखर आहे. माकुर्णी हे दुसरं, उदगमंडलम ज्याला आपण उटी म्हणतो हे थंड हवेचं ठिकाण या ठिकाणी आहे. दोडाबेट्टा जे ठिकाण आपण म्हणतो शिखर ते तामिळनाडू राज्यात आहे. त्यानंतर अन्नामलाई, अनाईमुडी हे 2695 मीटर उंचीचं शिखर आहे. आणि या ठिकाणी कोडाई कॅनल हे थंड हवेचं त्या ठिकाणी ठिकाण आहे. आता अनाईमुडी हे केरळ राज्यात आहे. पश्चिम घाटातील आणि दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. त्यानंतर पूर्व घाट आरमाकोंडा 1680 मीटर उंचीचं. देवडीमुंडा आणि महेंद्रगिरी हे शिखर आहेत. महेंद्रगिरी हे थंड हवेचं ठिकाण आहे. आरमाकोंडा हे आंध्र प्रदेशामध्ये तुम्हाला दिसून येतं. हे संपूर्ण चार तुम्ही एका दृष्टिक्षेपात आणला तर असंख्य स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला उत्तरं प्राप्त होतील. आता दुसरा भाग आहे, तुम्ही हिमालय पर्वताचा भाग पाहिला, द्वीपकल्पीय पठार पाहिलं. आता उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आपल्याला पाहायचा आहे. भारतीय पठार म्हणजे हे पठार आणि हे हिमालय पर्वताच्या मध्यभागी काय झालेलं आहे, भारतीय मैदान निर्माण झालेलं आहे. आता हिमालय पर्वत निर्मितीच्या काळात त्याच्या दक्षिणेला निर्माण झालेल्या या भूद्रोणीतून काय झालेले हिमालय व भारतीय पठारावरून म्हणजे हिमालयातून वाहून येणाऱ्या नद्या किंवा भारतीय पठारावरून या दिसतात, या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनामुळं तुम्हाला हे जे मैदान निर्माण झालेलं आहे तेच उत्तर भारतीय मैदान आहे. आता या मैदानानं काय केलेलं आहे, देशाच्या एकूण भूक्षेत्राच्या 33% भाग व्यापला आहे. 6,77,638 चौरस किलोमीटर क्षेत्र हे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर विस्तार आपण जर पाहिला तर दक्षिणेस भारतीय पठार व उत्तरेला हिमालय पर्वत, तर पश्चिमेला राजस्थानपासून
पूर्वेकडे आसामपर्यंत त्याचा विस्तार दिसून येतो. उंची 150 मीटर, लांबी 2400 किलोमीटर आहे. रुंदी 240 ते काही ठिकाणी 320 किलोमीटरपर्यंत आपल्याला आढळून येतं. आता या मैदानाचं काही वर्गीकरण करता येईल. याला भाबर मृदा असं त्या ठिकाणी दिसतात. भाबर कशाला म्हणतात तर नद्यांमुळं हिमालयाच्या पायथ्याशी दगडगोटे, खडे, वाळूचं संचयन होऊन मैदान तयार झालं आहे आणि त्याला भाबर असं म्हणतात. तराईचं मैदान भाबरच्या दक्षिणेला बारीक गाळाच्या निक्षेपणामुळं तयार झालेलं परंतु दलदलीचं जे मैदान आहे त्याला तराईचं मैदान म्हटलं जातं. त्यानंतर भांगर, तराईच्या दक्षिणेस अतिमंद उतार असलेल्या जुन्या गाळाच्या मैदानास भांगर असं म्हणतात. त्यानंतर खादर, तराईच्या दक्षिणेस नवीन गाळाच्या मैदानास खादर म्हणतात. हे सुद्धा एक महत्त्वाचं मैदान आहे. त्यानंतर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे 3 विभाग आहेत. मोठं क्षेत्र आहे त्यामुळं पश्चिमेस राजस्थान मैदान आणि पंजाब हरियाणा मैदान हे पश्चिमेकडचे दिसतं. त्यानंतर हे मध्य भाग जो आहे याला मध्य मैदान किंवा गंगेचं मैदान म्हटलं जातं आणि याला पूर्वेचं मैदान किंवा ब्रह्मपुत्रेचं मैदान असं म्हणतात. हे 3 स्वतंत्र विभाग आपण सांगू शकतो. आता आपल्याला एका एका विभागाची माहिती पाहिजे. पश्चिम मैदान, त्यामधलं राजस्थानचं जे मैदान आहे या मैदानाचा भाग शुष्क आहे, वाळवंटी आहे आणि भारतीय महावाळवंट म्हणून ओळखलं जातं. त्यालाच मरुस्थळ असं सुद्धा म्हणतात. आता या ठिकाणचं हवामान आपल्याला ज्ञात आहे की उष्ण आहे, शुष्क हवामान आहे आणि पर्जन्य अत्यंत कमी, वाळूच्या टेकड्या त्या ठिकाणी दिसतात. लुनी ही एकमेव मोठी नदी या वाळवंटात आहे. खाऱ्या पाण्याची सरोवरं दिसतात. तर सांबर सरोवर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर या राजस्थानमध्ये दिसून येत. त्याला लागून असणारा हा जो भाग आहे पंजाब आणि हरियाणा राज्यामध्ये दिसून येणारं मैदान, विशेषतः या मैदानाच्या राजस्थानातील वायव्येकडील मैदान असंही याला म्हटलं जातं. पंजाब हरियाणाचं मैदान किंवा वायव्येकडील मैदान रावी, बियास, सतलज या सिंधूच्या उपनद्यांनी बनलेलं गाळाचं मैदान म्हणून याचा उल्लेख केला जातो. अर्थात अतिशय सुपीक बारमाही जलसिंचनाची सुविधा, त्यामुळे शेती व्यवसाय अतिशय विकसित झालेला आहे. गहू, तांदूळ, कापूस या पिकासाठी तो अग्रेसर आहे आणि या मैदानाचा उत्तर पश्चिमेकडून नैऋत्येकडे त्याचा उतार आपणाला दिसून येतो. आता मध्य भाग जो आहे हा त्याला मध्य मैदान किंवा गंगेचं मैदान म्हटलं जातं. गंगा आणि यमुना या 2 मुख्य नद्यांच्या आणि त्याच्या उपनद्यांनी विशेषतः हे मैदान उत्तर प्रदेश आणि इकडं पश्चिम बंगाल राज्यामध्ये बनवलेला आहे. गंगेच्या मुखाजवळचा जो भाग आहे हा अतिशय समतल आहे. जगातील गाळाच्या अडथळ्यामुळं मुख्य प्रवाहाच्या अनेक वितरिका फाट्यांद्वारे ही नदी शेवटी बंगालच्या उपसागरांमध्ये मिळते आणि पश्चिम बंगाल राज्यात गंगेचा त्रिभुज प्रदेश जो आहे, गंगेचा त्रिभुज प्रदेश सुंदरबन नावानं ओळखला जातो. त्या ठिकाणी सुंदरी नावाचे मोठे वनक्षेत्र आहे, मोठे वृक्षक्षेत्र आहे. त्यामुळं सुंदरीवरून सुंदरबन असंही त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं. पूर्व मैदान, आता आसाममधील ब्रह्मपुत्रेचं मैदान याचा समावेश होतो. आसामचं खोरं, आसामचा मैदानी प्रदेश हा पूर्व मैदानी प्रदेश म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. ब्रह्मपुत्रा व तिच्या उपनद्यांमुळं हा मैदान प्रदेश त्या ठिकाणी बनलेला आहे. अरुंद आहे. आसाम आणि ब्रह्मपुत्रा हे खोरं विशेषतः खनिज तेलाच्या बाबतीमध्ये नैसर्गिक वायू, कोळसा यासाठी विपुल साठे त्या ठिकाणी सापडतात. प्रसिद्ध आहे. भारताचं मोठं कानक्षेत्र ते आहे आणि ईशान्येकडील हा प्रदेश जैवविविधतेच्या बाबतीमध्ये समृद्ध मानला जातो, कारण या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती घनदाट जंगल दिसतं आणि त्यामध्ये जैवविविधता ही मोठ्या प्रमाणावरती दिसून येते. आता चौथा विभाग आहे किनारी मैदानी प्रदेश. आता हे जे दिसतं आहे डार्कमध्ये,
हे तुम्हाला किनारी मैदान दिसतं. उत्तर भारतीय मैदान वेगळं. हा चौथा प्रकार आहे किनारी मैदानी प्रदेश. भारताचा एक वेगळा वैशिष्ट्यपूर्ण प्राकृतिक विभाग आहे. भारताच्या मुख्य भूमीच्या 9 राज्यांना मिळून 6100 किलोमीटर लांबीचा हा सागरी किनारा त्या ठिकाणी लाभलेला आहे. एक नवीन प्रश्न आणि उत्तर. बेटांसह मात्र 7517 किलोमीटर लांबीचा किनारा हा भारताला लाभलेला आहे. यामध्ये गुजरात जे राज्य आहे, या गुजरात राज्याला सर्वाधिक किनारा लाभलेला आहे. पुन्हा एक उत्तर मिळतंय. पश्चिम किनारा जो आहे हा, यामध्ये गुजरात, त्यानंतर महाराष्ट्र, खाली गोवा, कर्नाटक आणि केरळ ही 5 राज्ये येतात. तर पूर्व किनाऱ्यावरती पश्चिम बंगाल, ओडिसा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या 4 राज्यांचा मिळून हा किनारा बनलेला आहे. तर केंद्रशासित प्रदेशामध्ये पुदुच्चेरी, त्याचबरोबर लक्षद्वीप, अंदमान निकोबार, दीव व दमण अशा 4 केंद्रशासित प्रदेशामध्ये त्या ठिकाणी आहे. पश्चिम किनारपट्टी जी आहे ही अतिशय अरुंद, तर पूर्व किनारपट्टी पहा तुम्ही, त्याची रुंदी ही काय होतं, जास्त आहे. पश्चिम किनारपट्टी अरुंद, पूर्व किनारपट्टी रुंद. आता पश्चिम किनारी मैदानाची माहिती घेऊया अगोदर आपण. पश्चिम घाट म्हणजे इकडे पश्चिम घाट आहे या सीमेवरती, आणि इकडे अरबी समुद्र यांच्या दरम्यान जो चिंचोळा पट्टा आहे, पश्चिम घाटाला समांतर आहे, त्याला आपण पश्चिम किनारी मैदान असं म्हणतो. उत्तरेला या ठिकाणी कच्छचं मैदान, कच्छचं रण आहे. तर दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत त्याचा विस्तार आहे. लांबी ही 1500 किलोमीटर, तर रुंदी 10, काही ठिकाणी 80 किलोमीटरपर्यंत आहे. आता त्याचेही उपविभाग आपल्याला सांगता येईल. हा कच्छचं जे रण आहे, हे हा किनारा वाळवंटी आहे, निमओसाड आहे आणि वालुकामय मैदानं त्या ठिकाणी दिसून येतात. अनेक ठिकाणी तुम्हाला क्षारयुक्त पट्टे आढळतात. काही उंचवट्यांचा प्रदेश जो आहे तो बेटांसारखा आपल्याला पाहावयास दिसतो. त्यानंतर इथं काठेवाड द्वीपकल्प आहे. या काठेवाड द्वीपकल्पाचा आपण विचार जर केला तर कच्छच्या दक्षिण भागात तुम्हाला हे द्वीपकल्प दिसतं. गिरनार पर्वत जो आहे तो या ठिकाणी दिसतो की या पर्वताची निर्मिती, गिरनार पर्वताची निर्मिती ही ज्वालामुखीमुळे झालेली आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर खाली महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर कोकणची किनारपट्टी, उत्तरेस दमणगंगा, तर दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत ही किनारपट्टी आहे. दक्षिण भाग खडकाळ आहे, ओबडधोबड आहे. लांबी महाराष्ट्राच्या वाट्याला आलेली कोकण किनारपट्टीची लांबी 720 किलोमीटर आहे. रुंदी 50 ते 80 किलोमीटरपर्यंत दिसून येते. त्यानंतर कर्नाटकची किनारपट्टी ही उत्तर भारतीय किनारी मैदानाचा एक भाग आहे. लांबी 225 किलोमीटर आहे. कारवारची किनारपट्टी म्हणून ओळखली जाते, कानडा नावानं ओळख त्याची आहे. शरावती नदी या मैदानामधून वाहते आणि त्या नदीवरती असणारा गिरसप्पा हा धबधबा प्रसिद्ध आहे. गिरसप्पा हे महत्त्वाचा प्रश्न असतो. त्यानंतर केरळ हा एक भाग त्या ठिकाणी आहे किंवा मलबारची किनारपट्टी त्याला म्हटलं जातं. उत्तरेस कन्नौरपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत त्याची लांबी आहे 550 किलोमीटर. आणि या किनारपट्टीमध्ये प्रामुख्यानं वाळूच्या टेकड्या आढळतात. त्यामुळं अनेक उथळ खाजणं लगून त्याला म्हटलं जातं व बर्फीमुळं किनाऱ्यावर खाजण सरोवरांची निर्मिती त्या ठिकाणी झाली आहे. आता वेंबनाड हे भारतातील सर्वात मोठं कायाल किंवा त्याला खाजण किंवा पश्चजल आहे असं म्हटलं जातं. वेंबनाड हे सर्वात मोठं कायाल आहे, खाजण आहे, पश्चजल आहे. आता पूर्व मैदानी प्रदेश पाहूया आपण. हे मैदान रुंद आहे, विस्तारानं मोठं आहे, मंद उताराचं आहे आणि तुलनेनं सपाट आहे. उत्तरेस या ठिकाणी सुवर्णरेखा नदीपासून दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत हे मैदान दिसतं. ओडिसा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यांच्या किनारी भागाचा समावेश त्यामध्ये होतो. या मैदानामध्ये प्रामुख्यानं महानदी, गोदावरी, कृष्णा,
कावेरी या नद्यांचे त्रिभुज प्रदेश आपणाला पाहावयास मिळतात. इथं दिसते तुम्हाला महानदी, गोदावरी, कृष्णा या नद्या आणि त्यांचं पाणलोट क्षेत्र आहे. आता यामध्ये पुन्हा उपविभाग दिसतात. ओडिसा किनारपट्टी, याला उत्कल मैदान असंही म्हणतात. लांबी 400 किलोमीटर आहे आणि महानदीच्या त्रिभुज प्रदेशामुळं ते निर्माण झालं आहे. या ठिकाणी भारतातील चिल्का सरोवर जे आहे हे सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. नंतर आंध्र प्रदेशामध्ये आंध्रचं मैदान, विस्तार उत्तरेस उत्कल मैदानापासून दक्षिणेकडे पुलिकत सरोवर जे आहे ते आहे. त्यानंतर यात कृष्णा आणि गोदावरी या 2 नद्या इथं जवळजवळ हे दिसते मोठं मैदान पहा. तर या नद्यांच्या त्रिभुज प्रदेश आहे. या नद्यांच्या दरम्यान कोलेरू सरोवर आहे. इस्रोचं जे उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे, एक उत्तर मिळते पहा. इस्रोचं उपग्रह प्रक्षेपण केंद्र श्रीहरिकोटा हे बेट आहे आणि हे याच किनारपट्टीवरती आहे. नंतर दक्षिणेकडे तामिळनाडूचं मैदान आहे. या तामिळनाडूच्या मैदानालाच कोरोमंडल किनारा नावानं ओळखतात. कावेरी नदीचा त्रिभुज प्रदेश आढळतो आणि या मैदानाच्या दक्षिण टोकाजवळ दलदलीचा प्रदेश निर्माण झाला आहे. लांबी 675 किलोमीटर, रुंदी 100 किलोमीटर आपल्याला त्या ठिकाणी आढळून येते. आणि आंध्र व तामिळनाडू राज्याच्या सीमावर्ती भागात पुलिकत सरोवर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीनं या पूर्व किनारी मैदानाचा हा 3रा उपविभाग आहे. आता शेवटचा विभाग आहे भारतीय बेटे. आता भारताच्या अखत्यारीत देशाच्या मुख्य भूमीपासून विलग झालेली आणि मात्र एका वैशिष्ट्यपूर्ण प्राकृतिक रचनेमुळं स्थानानुसार त्याचे 2 उपविभाग पडतात. एक अरबी समुद्रातील बेटं आणि दुसरं बंगालच्या उपसागरातील बेटे. आता अरबी समुद्रातील बेटांचा आपण विचार जर केला तर लक्षद्वीप, मिनिकॉय, अमीनदिबी ही प्रमुख बेटे तुम्हाला या ठिकाणी दिसून येतात. आता अरबी समुद्रातील ही जलमग्न पर्वतरांग आहे आणि ही पर्वतरांग प्रामुख्यानं ज्वालामुखी पर्वताच्या शिखराभोवती प्रवाळ कीटकांचे जे अवशेषापासून या बेटांची निर्मिती झालेली असावी असं शास्त्रज्ञांचं मत त्या ठिकाणी आहे. सरासरी उंची 5 मीटर आहे. 36 बेटांचा समूह आहे. 11 बेटांवरती मानवी वस्ती आहे आणि अन्य 26 बेटं आजही निर्मनुष्य आहेत. केंद्रशासित प्रदेश आहे. सुमारे 32 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळ यांचं आहे. लक्षद्वीप, मिनिकॉय हे सर्वात मोठं बेट आहे. त्यानंतर अमीनदिवी, कावरत्ती हे राजधानीचं शहर आहे. किल्तान, कादमत, कॅनेनोर ही प्रमुख बेटं त्या ठिकाणी दिसतात आणि ही बेटे केरळपासून 200 ते 250 किलोमीटर अंतरावरती पश्चिमेला आहे. आता अलीकडे निर्मळ समुद्र, साहसी क्रीडा प्रकार, विविध जलक्रीडा यामुळं पर्यटकांचं आकर्षण केंद्र बनलेलं आहे. तुम्हाला पुढे अंदमान निकोबार असेल किंवा ही बेटं असतील तिथं अनेक प्रकारच्या पर्यटनाला असणाऱ्या सुविधा मिळतात आणि म्हणून पर्यटन केंद्र म्हणून उदयाला आलेलं आहे. आता बंगालच्या उपसागरातील बेटे. आता या ठिकाणी जी बेटे आहेत ही समुद्रात बुडालेल्या पर्वताची शिखरं आहेत आणि ती पाण्याच्या वर आलेत आणि म्हणून ती बेटं म्हणून आपल्याला दिसतात. विशेषतः इथे तुम्हाला अंदमान आणि निकोबार असे 2 समूह त्याचे आपल्याला करता येतील. हे क्षेत्र जरी छोटं दिसत असलं तरी 572 बेटांचा समूह आहे. 38 बेटांवरती फक्त मानवी वस्ती त्या ठिकाणी आहे. बाकीची बेटं अजूनही निर्मनुष्य आहेत. या बेटांचं 8249 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे. उत्तर दक्षिण लांबी सुमारे 590 किलोमीटर आहे. ते पूर्व पश्चिम रुंदी सुमारे 58 किलोमीटर म्हणून काय केलं जातं, ओळखली जाते. आणि सर्वोच्च शिखर जे आहे हे सॅडल 737 मीटर उंचीचं आहे. त्यानंतर मध्य अंदमानात बॅरन इथे दिसतं, बॅरन बेट पहा, जागृत ज्वालामुखी आहे. नारकोंडम इथं दिसते वरती, हे बेट ज्वालामुखी बेट आहे. त्यानंतर इंदिरा पॉइंट
हे भारताचं दक्षिणेकडील टोक आहे. बऱ्याचशा वेळेला आपण म्हणतो मुख्य भूमीचं टोक कन्याकुमारी, मात्र भारताचं एकूण टोक जर पाहिलं तर इंदिरा पॉईंट आहे. एक प्रश्न त्यावरती असतो. भारताच्या दक्षिणेकडील टोक आहे पोर्ट ब्लेअर परिसर, हा पर्यटन केंद्र म्हणून अलीकडे विकसित आहे आणि पोर्ट ब्लेअर या ठिकाणी वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारलेलं आहे. याशिवाय मुख्य भूमीला लागून अन्य काही बेटं ही आपणाला दिसून येतात आणि अशा पद्धतीनं भारताचे प्राकृतिक विभागाची अतिशय सविस्तर माहिती आणि जवळजवळ 100 प्रश्नांची उत्तरं यामध्ये तुम्हाला दिलेली आहेत. ठीक आहे, तुर्तास आपण इथेच थांबूया. पुन्हा एखादा नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच मी आपल्यासमोर येईल. धन्यवाद. माझे व्हिडिओ आपणाला आवडत असतील तर माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि शेजारील घंटीचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राप्त होत राहतील. धन्यवाद.